तू बोलायला पाहिजे ना, मी काय बोलत राहील सगळ्यांना भाऊ. इव्हेंट जर आपण नाही इव्हेंट जर आपण चुकी करतो ना, आपलं काय बोलायचं. आपण डायरेक्टली नाही बोलत बाबा, आपण चुकी करतो. फोन आला म्हणून त्यांचा भाऊ काय म्हणला, भाऊच बघायचं पोर आता मी पळायला पळत झालं बाकी करू पुढे असं म्हणते डायरेक्ट. तुम्ही आले ना तेव्हा मग ते विषय झाला ना, पण बाकीचे आले ना टायमाला. मी नाही केलं बाबा, ते मला चिडचिड केलं ना, पेमेंटचा इश्यू करतो माहिती होतं. माझं मला टेन्शन चाललंय. ऐकू येत नाही सर. रेड पॅसिव ते नाही हो, माझं कमी झाले 6 वर्ष झाले. 302ची केस होती ना माझ्यावर. 2.5-3 वर्ष, 2 वर्ष 17 महिने आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व चव्हाण जालना चला एंट्रीला ब्रॉन्झ पदकाचे मानकरी ठरलेले आहे. चिल्लावर रे थोडा आहे, चिल्ला मला पागल सारखं त्याने एक घेऊन आलेला. अरे उचल कुठलाच घ्या घे ग्रिप करे पहिला. रामेश्वर जलमके, लाल काशोम, सुशांत तांबोळकर. या कुस्तीनंतर फायनलच्या पैलवानांनी तयार राहायचंय. रोहन रंडे, कोल्हापूर जिल्हा, लाल काशोम. भरला म्हणा तो, भरला संपला बाल्या. या कुस्तीनंतर फक्त बल्ले चिल्ला ते भरला म्हणा ते, असं काय म्हणा ते, भरला म्हणा ते. थोडी जिदारी कर म्हणा. माजी ग्रामपंचायत सदस्य गोरक्षेठ फिटे या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चालतो मार काकड्यात घालू. खाली ओढ म्हणा, खाली ओढ म्हणा. वड ए बाला आता थांबू नको तू, ओढ खाली ओढ. वड बाल्या वड बाल्या खाली ओढ. आणि या कुस्तीमध्ये सुशांत तांबोळकर 130 किलो वजनी. चल रोहन रंडे, कोल्हापूर जिल्हा, लाल काशोम. वरचे चंद्रपूर, ब्ल्यू काशोम. दोन्ही पैलवानांनी त्वरित मॅट क्रमांक 1 वर यायचे. हॅलो, या कुस्तीसाठी सरपंच म्हणून रोहिदास आंबले, आखाडा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्तीमंच संभाजी निकाळजे आणि सन्माननीय जज महाराष्ट्र केसरी मनोहरजी मांगडे, त्याचप्रमाणे शिरूर केसरी बालाजी गव्हाणे, शिरूर केसरी अशोकजी पवार या सर्व, त्याचप्रमाणे आदरणीय रोहनजी बाडणे आपल्याला देखील विनंती आहे या ठिकाणी आपण कुस्ती लावण्याकरिता मॅट वरती यावं. बाबा नाटकं नको करू म्हणा ते. खरं बोटा रोहिदास येडे जाऊ एक प्रवेश स्वागताचा सत्कार बाल्या सत्कारानंतर येडे जाऊ करते.
निवांत असत. शाबास शाबास ताकद शाबास. या ठिकाणी करमाळा विधानसभेचे आमदार आदरणीय नारायणबा पाटील यांचे बंधू पैलवान राजेंद्र आता झाला पाटील साहेब चढव दिले चढव. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमचे बंधू पैलवान मेघराज भाऊ कटके आपल्याला देखील विनंती आहे. आवर काय आवरायला लावत आहे. अरे मामा थांबा म्हणा थोडं कोणाला आवरा. त्याचप्रमाणे उपस्थित आफाळवाडी ग्रामनगरीचे ग्रामसदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हरिभक्तीपरायण काकासाहेब रामराव सातो पाटील, शाबास शाबास शाबास. रेड पॅसिव या ठिकाणी सर्वप्रथम रेड फिंगर रेड फिंगर ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा सन्मान पार पडतोय. रेड फिंगर रेड. माझे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कटके, आदरणीय संदीप बाप्पा भोळे, मेघराज भाऊ कटके, हिंद केसरी योगेशजी दोडके यांच्या शुभ हस्ते काय नाही शांत रे. अरे हा डबलं काय वाटत हा कुठे नाचायला. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान हिंद केसरी पैलवान योगेशजी दोडके यांचा सन्मान केला जातोय आणि तो सन्मान करण्याकरिता ओंकार हनुमंत कंद, त्याचप्रमाणे पैलवान मेघराज भाऊ कटके, त्याचप्रमाणे रवींद्र नारायणराव कंद आणि हनुमंत कंद यांना विनंती करतो. आदरणीय संदीप बाप्पा आपण काय नाही ते दमले रेड ओपन हात चालू कर. रेड काय नाही स्वतः रेड फिंगर रेड. धन्यवाद. रेड यानंतर फिंगर करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायणबा सर, पाटील रेड यांचे फिंगर. बंधू पैलवान राजेंद्रजी पाटील सर. यांचा सन्मान या ठिकाणी फिंगर. आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतोय. कुंदीला नाही आपला सन्मान या ठिकाणी होतोय. साऱ्या संकटाची आदरणीय संदीप बाप्पा भोंडवे यांच्या शुभ हस्ते रवींद्र दादा कंद, हनुमंत दादा कंद, जिद्द होती म्हणून प्रदीप दादा कंद, योगेशजी दोडके, लाचार बनून भल्या दिल्या शिरूरहवेलीचे आमदार आदरणीय माऊली आबा कटके, मी नाही, पुणे जिल्हा सक्सेस. कुस्ती संघाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज भाऊ कटके या सर मान्यवरांच्या शुभ हस्ते बोल्या या ठिकाणी सन्मान ये होतोय. गला मार ये अरे या ठिकाणी या स्पर्धेतील संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, युवा मंच, त्याचप्रमाणे हनुमंत दादा कंद यांच्या सर्वांच्या, त्याचप्रमाणे उपसभापती रवींद्र नारायणराव कंद यांच्या सर्वांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून साकारलेला हा कुस्तीचा रणसंग्राम या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. आणि या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने अतिथी मान्यवरांचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेतला. या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरिता मी आदरणीय सरपंच ओंकार हनुमंत दादा कंद यांना आमंत्रित करतो. कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, प्रस्तावना द्यावी. सर टाइम सर झाला, टाइम झालं. पहिली ग्रेको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा नाही बाबा साठी उपस्थित पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार